विधी करता येतात, नाही करता येतात, देह ताब्यात मिळतो, नाही मिळतो. कारण याच्याबद्दल गैरसमज खूप आहेत. कारण असं वाटतं, की मृतदेहाची विटंबना तर होणार नाही ना? धार्मिक काही तुझे विचार याच्यात आले का? की तुझा काही क्लॅश झाला का? हा एक इम्पॉर्टंट मेसेज आहे आपल्या सगळ्यांसाठीच आणि या स्फूर्तीसाठी आज मी खास पाहुणे बोलवलेले आहेत या पॉडकास्टवर आणि या माझ्या धाकट्या बहिणीकडनं मला एक खूप मोठी शिकवण मिळालेली आहे आणि मी असं ठरवलं की तुमच्या बरोबर हे शेअर करावं आणि तुमच्यापैकी बरेचसे लोक यामुळे स्फूर्ती नक्कीच घेतील. मला आठवतंय, माझ्या मामानी पण देहदान केलं होतं आणि 90 प्लस असलेला मामा त्यांनी देहदान केलं होतं आणि मुंबईसारख्या ठिकाणी केलं होतं आणि मी स्वतः ती सगळी अरेंजमेंट बघितली. अतिशय प्रोफेशनली हे सगळं हँडल केलं गेलं होतं. कूपर हॉस्पिटलमध्ये मी स्वतः गेले होते. अतिशय चांगल्या प्रकारे हा मृतदेह ठेवला गेला होता. ज्या नातेवाईक मंडळींना अंतिम दर्शन घ्यायचं होतं, त्या सर्वांना तिथेच बोलावण्यात आलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे त्यांना नमस्कार केला आणि कूपर हॉस्पिटलचा सगळा स्टाफ तिथे येऊन त्यांनी त्या फॅमिलीचे, त्या कुटुंबाचे आभार मानले होते. कारण देहदान हे खूप मोठं दान आहे आणि याच्यासाठी जागरूकता फार कमी असल्यामुळे अशा व्यक्ती फारशा पुढे येत नाहीत. त्यामुळे ह्याला खूप महत्त्व आहे. तर हे मी स्वतः बघितलं असल्यामुळे मला ते खूप छान वाटतं. कारण याच्याबद्दल गैरसमज खूप आहेत. कारण असं वाटतं, की मृतदेहाची विटंबना तर होणार नाही ना. तर हा एक भ्रमच आहे, नाही का? नक्की, नक्की. अतिशय योग्य प्रकारे ते सगळं प्रक्रिया पार पडली जाते. आणि त्याचे नियम आणि कायदे पण खूप कडक आहेत, नाही का? म्हणजे कुठली संस्था असा त्याचा काही गैरकारभार करू शकत नाही त्या देहदानाचा. आणि साधारण एका मृतदेहावर देहदानानंतर किती महिने हे विद्यार्थी काम करू शकतात? 1 ते 2 वर्षापर्यंत हे विद्यार्थी त्याच्यावरती काम करू शकतात. कारण तिथे ते मृतदेह जतन करून ठेवण्याची तिथे व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली आहे. आणि माझ्या रिसर्च प्रमाणे मी जी माहिती गोळा केली, की त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तो मृतदेह आहे तो खराब होत नाही. तो कुजू नये किंवा त्याच्यावर काही बॅक्टेरिया वगैरे होऊ नयेत यामुळे ती केमिकल प्रक्रिया केली जाते आणि पूर्णपणे अगदी इंचन इंच त्या मृतदेहाचा भाग विद्यार्थ्यांनी त्याच्यावर शिकल्यानंतर त्याच्यानंतर मग तो डिस्पोज केला जातो आणि ते हॉस्पिटलमध्येही होऊ शकतं, नाही का? हो, हो. ते हॉस्पिटलमध्येच होतंय. माहितीतली अशी परिचयातली लोकं असतात. आमच्या तर घरातच आईनीच हा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यात आम्हाला काही वावगं वाटलं नाही. कारण त्या पिढीतली ही विचारपूर्वकपणे निर्णय घेतलेली व्यक्ती आमच्या घरातच असल्यामुळे देहदान करण्यात काही त्यात वावगं वाटलेलं नाहीये. आणि काही लोकांचं असं असतं ना, की मृत्यूनंतर त्यांना कर्मकांड करायची नसतात. ते म्हणतात, "आमचे काही तुम्ही विधी करू नका. आम्हाला जे काही लास्ट राईट्स तुमचे झाल्यानंतर 10वा दिवस, 13वा दिवस ह्याच्यात त्यांना काही विश्वास नसतो आणि त्यामुळे ते म्हणतात, की हे असे काही विधी करायचेच नाहीये." मग देहदान केल्यानंतर त्याचे विधी करता येतात, नाही करता येतात, देह ताब्यात मिळतो, नाही मिळतो. मृतदेहावर पूर्णपणे स्टडी झाल्यानंतर हा मृतदेहाचे अवशेष हॉस्पिटलच चांगल्या प्रकारे डिस्पोज ऑफ करतं आणि जर कुटुंबियांना पाहिजे असेल, तर अस्थी परत मिळू शकतात, हो, नाही का? हो. फार कमी वेळेला तो मृतदेहाचे काही राहिलेले अस्थी वगैरे परत मिळतात. आणि या मध्ये तुला काही असा धार्मिक काही तुझे विचार याच्यात आले का? की तुझा काही क्लॅश झाला का? की तुझ्या संकल्पना काय? किंवा तुझ्या मृत्यूनंतर तू काही विधी करायचं ठरवले आहेत का? नाही, नाही. त्याच्याबद्दल विश्वास थोडा कमी असल्यामुळे कर्मकांडांवरती आणि मरणोत्तर कोणाच्या उपयोगी पडावे हा केवळ एकच हेतू असल्यामुळे फक्त जवळच्या फॅमिली मेंबर्स बरोबर ह्याच्यावरती मी चर्चा केली. फार वेळ घालवलाही नाही. त्यांची जेव्हा लगेच संमती मिळाली, मी हा निर्णय घेतला. वाह! अतिशय स्तुत्य निर्णय आहे हा. आणि दुसरं म्हणावं तर दुसरी एक मिथ आहे, की काही-काही धर्मांमध्ये लोकं समजतात, की ब्लड डोनेशन करू नये का? किंवा देहदान करावं की करू नये? तर याबद्दल पण मी थोडा रिसर्च केला. कारण आपल्या समाजात तर आपल्याला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण काही कम्युनिटीजमध्ये पूर्वीच्या काळी हा समज होता. कारण खूप-खूप वर्षांपूर्वी, अगदी शेकडो वर्षांपूर्वी
मृतदेह प्रिझर्व्ह करण्याची काही सोय नव्हती आणि त्यामुळे इव्हन ब्लड डोनेशन सुद्धा हा जो कॉन्सेप्ट होता तो फार पूर्वी नव्हता. हळू-हळू जसं सायन्स प्रगत होत गेलं, तसं ब्लड डोनेशन रूढ झालं आणि मृतदेह पण जतन करता येतो हेही कळलं. त्यामुळे मी हे YouTubeवर हे अनेक व्हिडिओज मी बघितले, की आता बऱ्याचशा धर्मांमध्ये दान करणे याला खूप महत्व आहे. त्यामुळे देहदान तुम्ही करताय आणि तुम्ही पुढचे डॉक्टर घडवताय, जे शेकडो, हजारो, लाखो लोकांना जीवनदान देणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तुमचा हातभार या गोष्टीसाठी लागतोय, देहदानासाठी. त्यामुळे तुम्ही जरूर विचार करा. तुम्हाला याबद्दल माहिती नव्हती, तर ही माहिती तुम्हाला आता उपलब्ध आहे. तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता. तुम्हाला जर या विषयावर काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहू शकता आणि त्याची उत्तरं आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू. एकतर घरातच आईचं एक उदाहरण आहे, की आईनी देहदानाचा निर्णय घेतलेला आहे. दुसरं म्हणजे आपल्या फॅमिलीतच इतके डॉक्टर्स आहेत. त्यामुळे आपल्याला हा विषय अगदी क्लोज टू हार्ट आहे असं म्हणता येईल. नक्की. आणि देहदानासारखा एक धाडसी निर्णय मला वाटतं आहे हा आणि हा घेतल्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक आहे. देहदान करायचं, करू नये हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. पण आपल्याकडे अशी खूप खूप छान उदाहरणंही आहेत. यापासून तुम्ही स्फूर्ती नक्की घेऊ शकता. तर वर्षा खूप खूप धन्यवाद आणि खूप तुझं अभिनंदन. हा धाडसी निर्णय तू घेतलास आणि तू मलाही स्फूर्ती दिलेली आहेसच आणि तू अशी अनेकांना या चॅनलच्या थ्रू स्फूर्ती देतेयस. थँक यू सो मच. खूप खूप धन्यवाद. देहदान करावं हे तुला कधी वाटलं आणि का वाटलं? काही काळापूर्वी माझ्या वाचनामध्ये एक ददीची देहदानाची पत्रिका आली होती. त्याच्यामध्ये बरीचशी याच्याबद्दल माहिती दिली गेली होती. ती डोंबिवलीला आहे संस्था आणि तिथून तो विषय सुरू झाला.